नमस्कार. नमस्कार. तुमचं येथील नाव आणि पत्ता सांगा पूर्ण. माझं नाव प्रतीक शहाजी गायकवाड. इथे बाग जो आहे तो आपला आश्वी बुद्रुक या गावामध्ये आहे. तालुका? तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. बरं. किती झाडं आहे सगळे तुमचे? जवळपास हे 1000 झाडाचा प्लॉट आहे. पूर्ण 1000 झाडांचं हो. प्लॉट आहे. तर याला पहिलं पाणी किती तारखेचं होतं या प्लॉटला? पहिले पाणी 21 जानेवारीचं गेलेलं आहे या प्लॉटला. या ना थोडं पुढं. 21 जानेवारीचं. हो. आता सेटिंग वगैरे तुमची जवळजवळ आटोपलेली बरोबर आहे? सेटिंग जवळपास 90% झालेली आहे. तरी पण नवीन काळ येत आहे. नवीन कळी चालूची. हो, चालू आहे. तर किती सेटिंग असेल एका झाडावरती? तरी जवळपास ॲव्हरेज पकडलं तर 80-90च्या आसपास आहे. काही ठिकाणी 80-90. 100 पण आहे. आणि वय किती झाडाचं? झाडाचं वय जवळपास 2.5 वर्ष आहे. 2.5 वर्ष. बार कितवा दुसरा आहे का? दुसरा बार. बरं. तर यावर्षी तुम्ही या ना थोडं पुढं, साईश ॲग्रो कंपनीचे जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे ते वापरलेले आहे. हो, वापरले. त्याच्यापासून तुम्हाला काय काय बेनिफिट झाले आणि काय काय तुम्ही प्रोडक्ट वापरले थोडक्यात सांगा ना. आम्ही बेसल डोसमध्ये अमृत गोल्ड, ग्रीन गोल्ड आणि सॉइल गोल्ड वापरलेत. त्याच्यापासून आम्हाला म्हणजे यावेळी सेटिंग मला खूप जास्त मदत झाली आणि साईज वगैरे चकाकी वगैरे खूप जास्त चांगली दिसते यावर्षी. बरं. कम्पेअर टू मागच्या वर्षी यावेळेस खूप चांगलं वाटतं आम्हाला. म्हणजे सेटिंग वगैरे चांगली सेटिंग खूप चांगली झाली आणि फळं पण मस्त आहे एकदम. स्ट्रोक चांगला आहे फळाचा. तर मग काय वाटतं एकंदरीत तुम्हाला? एकंदरीत आम्ही यावेळी साईश ॲग्रोचं सेटिंग चार्जर किंवा हे जे आहे ते जे प्रोडक्ट वापरले होते त्याच्यामुळे स्ट्रोकचा आम्हाला यावर्षी जरा जास्त प्रभाव दिसतोय. म्हणजे स्ट्रोक चांगला आहे फळाचा स्ट्रोक खूप जास्त भारी आहे. सेटिंग पण चांगली. सेटिंग पण चांगली आहे. तर एकंदरीत आता प्रत्येक कुठं जरी बघितलं आपण तर सगळीकडे एकसारखी सेटिंग बरोबर आहे. आणि आता आपल्याकडं काय झालं, पाऊस पडून गेलाय. पाऊस पडून गेला. 2 पाऊस झाले. 2 पाऊस झाले. तर या अवकाळी पाऊस आहे आता सध्या चालू. तर त्याच्यापासून काही तुम्हाला असं वाटतं का, म्हणजे काही हा पाऊस पाहिजे होता की नको आता? हा पाऊस कदाचित आमच्यासाठी फायदेशीर ठरला. बरं. पण जमिनीत काही हीट खूप जास्त झाली होती. बरं. त्याने जरा सेटिंगला पण थोडी मदत झाली. आम्ही फ्लोच्या पाण्याचा विचार करत होतो आणि पाणी पण चांगलं झालं आणि झाडं किंवा फळं पण अशी स्वच्छ होऊन निघाली, फ्रेश झाले फ्रेश झाले एकदम. बरोबर आहे. हो. तर मग आपण थोडंसं याला बाकीचं दुसरं काही पीजर वगैरे दिलेलं नाही, स्टिम्युलंट वगैरे काही, नाही. म्हणजे पोषक जे आहे हो. ते म्हणतो आपण, ते काही जास्त प्रमाणात त्याचा वापर केलेला नाही. नाही. फ्लावर गोल्ड दिलेलं आहे याला आपण. फ्लावर गोल्ड दिलंय. त्याच्यानंतर फ्रूट गोल्ड गेलेलं आहे, सेटिंग चार्जर, सॉईल, अमृत गोल्ड, ग्रीन गोल्ड सगळेच प्रोडक्ट तुम्ही वापरताय. प्रोडक्ट वापरले आम्ही. तर एकंदरीत व्यवस्थित वाटते. सेटिंग वगैरे जर बघितली छान आहे एकदम. आणि आजूबाजूला काय परिस्थिती आहे सेटिंगची? तरी आता लोकांचे रिव्ह्यू ऐकल्यानंतर असं तरी कळत आहे की सेटिंग खूप कमी यावर्षी. सेटिंग कमी आहे मागच्या वर्षीच्या कम्पेअरमध्ये. पण तुम्हाला काही सेटिंगला अडचण काही जाणवली का? आम्हाला तर जाणवली नाही काही. ठीक आहे, मधमाशांचा होता प्रॉब्लेम, पण आम्ही पेटी वगैरे आणून तो केला सॉल्व्ह. ते झालं तुमचं. बाकीचं सेटिंगचा जो लोकांचा त्रास आहे, आता आमच्याकडे छाटणीचे लोक येतात बाहेरनं, ते सुद्धा कालच आले होते बघायला. बरं. की ते म्हणे की एवढे आम्ही छाटणी करतोय पण सेटिंगचं प्रमाण यावर्षी तरी खूप कमी आहे किंवा काही ठिकाणी नाहीच आहे. म्हणजे बरं. ड्रॉपिंग एवढी झाली की पूर्ण झाडं मोकळे झाले. पूर्ण झाड मोकळं झालं. तरी यावेळेस आमची सेटिंग भरपूर चांगली आहे. ते म्हटले का अजून? हो, ते पण दिसतंच आहे. कारण की आता ते बऱ्याचशा बागा फिरत्या. मी पण बऱ्याचशा बागा व्हिजिट करतोय. यावर्षी नरकळीचं प्रमाण खूप मोठं आहे. हो. म्हणजे अक्षरशः आता काही डिसेंबर जानेवारीचे प्लॉट सुद्धा अजून सेटिंग नाही. त्या मानाने तुमचं सेटिंग एकदम व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे झालंय. कुठल्याही प्रकारची काही अडचण आली नाही. स्ट्रोक स्ट्रोक चांगला निघलाय. काही फळं तर मी तर म्हणतो ऑलमोस्ट 70-80 ग्रामपर्यंत गेलेत. पिकअप म्हणजे जसं साईजला पण चांगलंच. हो, बरोबर आहे. हो. आता जनरली विचार केला आपण तर दिवसाच्या मानाने त्याची ग्रोथ फळाची सेटिंग चांगली खूप चांगली. बरोबर आहे. हो. या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर मग काय वाटतं तुम्हाला, प्रोडक्टमध्ये ताकद वाटते का? प्रोडक्टमध्ये ताकद तर आहे बरं का. प्रोडक्ट चांगले आहेत. शिवाय मेन म्हणजे ऑर्गॅनिक आहे. त्याचं काही साईड इफेक्ट नाही किंवा आपण जे काही म्हणू शकतो की रिस्क नाही याच्यामध्ये काही. रिस्क नाही. हो. जे काय ते सगळे फायदेशीरच आहे आपल्या फळबागेसाठी, डाळिंबासाठी. मी तर प्रोडक्ट वापरण्यासाठी 100% रिकमेंड करेल. बरं. चालेल मग. एकंदरीत आता जवळजवळ पूर्ण आणि 90-95% सेटिंग पूर्ण झालेलीच आहे तुमच्या प्लॉटची. आणि जाडगाडीला पण माल सेटिंग झालेला आहे मस्त. बरोबर आहे. बरोबर. ठीक आहे. दिलेल्या माहितीबद्दल तुमचे धन्यवाद. ओके, धन्यवाद.